सोलापूरमधून पावसासंदर्भातली अपडेट। सोलापूर शहराला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। विजांच्या प्रचंड कडकडाटासह शहरामधले अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। रात्रभर तुफान पाऊस पडतोय। रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि त्यामुळे शहरामधील अनेक भागांमध्ये नागरी वस्तींमध्ये हे पाणी शिरलेलं आहे, जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय। आणि यामध्ये अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल, मित्रनगर यांसारख्या सगळ्या परिसरांचा समावेश आहे। अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस अजूनही पडतोय आणि लोकांच्या घरात, नागरिकांच्या घरात 2 ते 3 फूट पाणी शिरलंय। रात्री लोकांची मोठ्या प्रमाणावर तारांबळ सुद्धा उडाली आहे। काल सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक नागरिकांना नाहक असा त्रास झालेला आहे। अनेक घरांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं चित्र दिसते आणि त्यांचा संसार जो आहे तो उघड्यावर आल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येतं। मी सध्या मित्रनगर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी एका घरामध्ये अत्यंत वेदनादायक परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। घरातील प्रत्येक रूममध्ये जे आहे ते पाणी शिरल्याचं चित्र दिसून येतं। खरं तर रात्री पाऊस पडल्यामुळं रात्रभर जे आहेत ते या नागरिकांना जो आहे तो नाहक त्रास जो आहे तो होतानाचं चित्र आपल्याला दिसून येते। या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती घरामध्ये संपूर्ण घरामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे आणि एकंदरीत संपूर्ण वेदनादायी परिस्थिती जी आहे ते या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे परिस्थिती होती काल रात्रीभरापासून, कशा प्रकारे परिस्थिती निर्माण झाली? एक तर रात्री झोपलो होतो, अचानक रात्रीचा पाऊस आला आणि एकदम पाऊस आला ठीक आहे, आता नेहमीसारखं येत आहे वाटलं, पण एवढा येईल असं वाटलं नाही। आला तरी पण पाणी असं कधी येत नव्हतं, पण आता ह्यावेळेस खूप आल्याने आमचं खूप नुकसान झालं सर। आणि अचानक आलं, कुठलं सामान आम्ही कुठं ठेवणार उचलून? वस्तू ठेवायच्या म्हणजे पण किती ठेवायच्या ना उचलून? वर ठेवलं तरी पण सगळीकडे पाणी। शेवट आम्ही अक्षरशः रात्र अशी काढली सर। सगळं आम्ही सामान शेजाऱ्यांकडे इकडं तिकडे केलं, पण त्यांच्याकडं पण परिस्थिती तेच आहे। नेऊन ठेवणार कुठं? आम्ही सगळं रोडवरती मांडलं ना, आता सगळं घेऊन बसलो समोरच सगळं सामान। रात्रभर काय आम्ही असंच आता उठून बसलो होतो। पाणी ठेवणार, सामान ठेवणार तरी कुठं? आमचा अक्षरशः संसार असा वाढायला लागल्यासारखं झालं। पाण्यावर तरंगत आहे, सगळ्या वस्तू डोळ्यासमोर आम्हाला दिसतेत, तरंगायला लागलेत, पण आता करणार काय आणि ठेवणार कुठं? काय ठेवणार आणि कुठं ठेवणार? आता सकाळचे 10 झाले, आता आमचे मुलं पण गेले तसेच, घरचे पण गेले आमचे तसेच, आमचे गॅस वगैरे काहीच प्यायचं पाणीसुद्धा आमचं शिल्लक राहिलं नाही, ते सुद्धा तरंगायला लागले, भांडे तरंगायला लागलेत, आमचं सगळं सामान तरंगतं आहे। आम्हाला आता मदतीची गरज आहे, कारण आम्ही अचानक असं काय करू शकणार? कॅमेरा पर्सन तौशिफ शेख सहा, अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, मित्रनगर, शेळगी।